लाज वाटते मला, लाज. मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय, पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात. देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही, मी हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं. आम्ही बोललो की संकुचित कसे होतो? तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली, जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही. प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो, प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसांचा विचार करत असतो. आम्ही का नाही करायचा? आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही, बिलकुल करणार नाही. आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्याबद्दलची काय बोलले जात पाहिजे, अत्यंत लाज वाटते मला, लाज. हे कोण आहेत लोक म्हणे? परचेसेबल कम्युनिटी, विकत येणारी माणसं, विकत घेता येणारी माणसं. त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा विसरतोय, आमच्या जमिनी घालवतोय, आमचं सत्व घालवतोय, आमचा स्वाभिमान घालवतोय. इथे महाराष्ट्रावरती तुम्ही बोलत असता की बिहारांच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशांच्या विरोधात. अहो, गुजरातमध्ये आता दोनदा झालं, दोनदा. आम्ही त्याशी म्हटलं ना, दोनदा बिहारांना हाकलून दिले. पहिल्या वेळेला 20,000 लोकांना हाकलून दिले. मी फक्त जयंतरावांच्या प्रेमाखातर, तुमच्या प्रेमाखातर म्हणून मी आज इथे आलो. हल्लीचे आजार आणि सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण फारसं काही वेगळं नाहीये. हा या पक्षातून त्या पक्षात गेला, तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला. मग आपण म्हणतो काय झालं? वायर. हे सगळे महाराष्ट्रात वायर खूप फिरतायत. 5 वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीला मी जयंतरावांच्या प्रचाराला पण आलो होतो. राजकीय पक्ष असतात, निवडणुका होतात, निवडणुका लढवल्या जातात, सगळ्या गोष्टी असतात. पण आजचा प्रमुख जो महाराष्ट्रामधला मुद्दा आहे आणि खास करून तो रायगड जिल्ह्याचा जो मुद्दा आहे, तो मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. पक्षाचा विचार न करता आज ज्या प्रकारे या संपूर्ण रायगड जिल्हा हे अटल सेतू वगैरे झालंय, जेव्हा जेव्हा चांगले रस्ते ज्या वेळेला आलेले आहेत त्यावेळेला जर राज्यकर्त्यांचं लक्ष नसेल तर तो प्रदेश बर्बाद व्हायला वेळ लागत नाही. आणि आपल्याकडच्या राज्यकर्त्यांचं तुम्हाला आता सध्या माहितीच आहे. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय, पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात. महाराष्ट्रामधला मराठी माणूस, महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही. आणि याचं सगळ्यात मोठं विदारक जर स्वरूप कुठचं असेल, भीषण स्वरूप जर कुठचं असेल, तो रायगड जिल्हा आहे. आज या रायगड जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. कुठे चालल्या आहेत, काय चालल्या आहेत? जमिनीचे व्यवहार करणारे पण आपलेच, कुंपणच शेत खात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत, उद्योगधंदे येत आहेत, उद्योगधंद्यांमधनं बाहेरच्या राज्यातनं माणसं येत आहेत. मी आज ज्या व्यासपीठावरती आलेलो आहे त्या पक्षाचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष. म्हणजे एका बाजूला शेतकरीही बर्बाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला उद्योग जे येत आहेत त्याच्यामध्ये मराठी कामगार भरती होत नाहीयेत, बाहेरच्या राज्यातले लोक होत आहेत. शेतकरी कामगार पक्ष मग काय उपयोग? या रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही हातामध्ये घेतली पाहिजेत. आणि जो शेतकरी आहे तो बर्बाद होणार नाही. या रायगड जिल्ह्यामधली मराठी तरुण तरुणी या उद्योगधंद्यामध्ये कामाला लागली पाहिजेत. याच्यासाठी मला असं वाटतं सर्व पक्षांनी काम करणं गरजेचं आहे. बाकीची राज्य बघा तुम्ही. मी या हिंदीच्या प्रश्नावरती पण बोललो होतो. मी तेव्हा माझ्याकडे आले होते ना, जेव्हा ते शिक्षण मंत्री भुसे, त्यालाही मी म्हटलं होतं, मी म्हटलं गुजरात या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत. अमित शहा एका त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते, त्यांना प्रश्न विचारला भाषावादावरती, तर ते बोलले पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही, मी हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं. प्रत्येक माणसाला त्याबद्दल आम्ही बोलले की संकुचित कसे होतो. मी जेव्हा त्याला सांगितलं, म्हटलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करता, गुजरातमध्ये आहे का हिंदी? ते बोलले नाही, गुजरातमध्ये नाही हिंदी. म्हटलं मग महाराष्ट्रात का आणताय? यांचं काय राजकारण चाललंय ना, मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे. राजकीय पक्ष निवडणुका येत राहतील, जात राहतील, सगळं होत राहील. मी मागे माझ्या भाषणात म्हणालो होतो ना, एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली, पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही, कसलंही स्थान नाही. आज इथे विमानतळ येत आहे,
इथे अगोदर एक कोर्ट आहे, कोण माणसं येत आहेत कोण नाही येत आहेत. मला असं वाटतं आपण सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे की या येणाऱ्या नवीन विमानतळावरती सर्वाधिक जवळपास 100% ही मराठी मुलं आणि मराठी मुली कामाला लागल्या पाहिजेत. तिकडे तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात. शहरामध्ये राहणारे नक्षल, तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार मला अटक करू शकतं, करूच देत. कोण कुठे येतोय काही पत्ताच लागत नाहीये. कुठून रस्ता, म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते, कुठून रस्ते निघणार आहेत, काय निघणार आहेत, फक्त मंत्र्यांना माहिती. का तेच ठरवणार आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमीन घेणार आणि मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गब्बर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय गेला बाजूला, विचार गेला बाजूला, फक्त तोंडावर तुमच्या पैसे फेकून मारणार आणि तुमच्याकडनं मतं घेणार. एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे. त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत आम्ही सगळेजण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती. होणार नाही. आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही, बिलकुल करणार नाही. भारताचे पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही गुजराती आहे. देशाचा गृहमंत्री ठणकावून सांगतो की मी हिंदी नाही, मी गुजराती आहे. मात्र जेव्हा आम्ही मराठीचा आग्रह धरला, मराठी बोललो की संकुचित कसे होतो, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनी सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. राज ठाकरे म्हणाले की शिवसेनेच्या मंचावर क्रॉमेट श्रीपाद अमृत डांगे आले होते. शिवसेना आणि कम्युनिस्ट हे एकाच मंचावर, तसा हा दुर्मिळ योग होता. मात्र जेव्हा ते एका मंचावर आले तेव्हा जणू काही भगव्या मंचावर लाल ध्वज असल्यासारखे ते दृश्य होते. तेव्हाच्या राजकारणात आणि राजकारणामध्ये समजपणा होता. आता जेव्हा शेकापच्या वर्धापनी दिनानिमित्ताने येथे मी आलो तेव्हा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील आहे. त्यामुळे लाल मंचावर दोन भगवे ध्वज एकत्र आलेले आहेत. राज ठाकरे म्हणाले की भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. महाराष्ट्र स्वातंत्र्यपूर्ण काळात निर्माण झालेला आहे. हा एकमेव राजकीय पक्ष आहे. इतकी वर्षानंतर हे टिकून राहिले हे आश्चर्य आहे. शिवसेनेचे पहिले अधिवेशन झालं त्यावेळी शिवसेना आणि कम्युनिस्ट यांच्यात भांडणं नव्हे असे सांगून राज ठाकरे म्हणाले त्यावेळी राजकारण मोठ्या मनाचे होते. आता हे मोठं मन संकुचित व्हायला लागलेलं आहे. 5 वर्षापूर्वी झालेल्या लोकसभेच्या प्रचारासाठी मी जयंतराव साहेबांसाठी आलो होतो. राजकीय पक्ष असतात, निवडणुका होतात, निवडणुका लढवल्या जातात. मात्र पक्षाचा विचार न करता महाराष्ट्र आणि जिल्ह्याचा विकास तुम्ही समजून घेतला पाहिजे. तसेच हिंदीच्या मुद्द्यावर राज ठाकरे म्हणाले की राज्यकर्त्यांचे लक्ष नसेल तर तो प्रदेश बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रातलं सरकार याकडे लक्ष न देता महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्र हिंदी कशी आणता येईल याकडे लक्ष देत आहेत. पण महाराष्ट्रामध्ये मराठी कसं शिकवता येईल याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, उद्योगधंदे येत आहेत, पण या उद्योगधंद्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरील लोक येतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हे गुजरातला गेलेले आहेत. प्रत्येक राज्याला आपल्या राज्यातील प्रेम असतं. मग आपण बोलल्यानंतर दुसऱ्या संकुचित का होतात? तुमची भाषा संपली आणि एकदा तुमची जमीन गेली तर जगाच्या नकाशावरती तुम्हाला कुठेही स्थान मिळणार नाही. या रायगडमध्ये कोण जमिनी विकत घेत आहेत, कोण घेतंय, कोण राहतंय काहीच माहिती नाही. उत्तर भारतातील अनेकांनी महाराष्ट्रातल्या कोकणातील जमिनी विकत घेतलेल्या आहेत. त्यांना समजत नाही की आता आपण संपणार आहोत. उद्योगासाठी तुमच्या जमिनी विकत घेण्यासाठी आले तर नुसत्या जमिनी विकत द्यायच्या नाही तर त्या विकत घेणाऱ्या उद्योगाच्या मध्ये तुम्ही राहायचं असे आवाहन करून राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. उद्या याच मराठी आणि महाराष्ट्रामध्ये मराठी आमदार, खासदार, नगरसेवक निवडून येतील. या ठिकाणी जेवढे विकास होत आहे त्या ठिकाणी मराठी मुलं ही कामाला लागलीच पाहिजे. बाहेरची मुलं येणार आणि वाटेल ते थैमान घालणार. पण जमिनीबाबत राज्य सरकारने कायदा आणला. तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात. तुम्ही जर विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करेल. तर मग करू द्या ना असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.